निश्चितच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आनंदोत्सव साजरा केल्यानंतर लगेच स्टेजच्या समोर या. आपल्या नगरसेवक डॉक्टर देवानंदजी तले साहेब इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेविषयी मी आयोजन कमिटीच्या वतीनं साहेबांना विनंती करतोय की या स्पर्धेविषयी साहेब आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करायचे. ही स्पर्धा सलग 3 दिवस इथे केलेली आणि तब्बल 24 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तर ऐकूया आपण डॉक्टर देवानंदजी तले साहेबांना. गावदेवी चव्हाटन न्यू 40 स्पोर्ट्स डोंगे आयोजित आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे म्हणजे आपण आता क्रिकेटचे सामने बघतो त्याप्रमाणे आयोजन नियोजन याच्यावरती चांगलं भर असतं आणि खरोखर तुमच्या आयोजनाचं मी अभिनंदनच करेन की खूप चांगल्या स्पर्धा भरवल्या. आज इथे व्यासपीठावर उपस्थित माजी सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि क्रिकेट 40 हे आपण नेहमीच म्हणतो की तुमच्या स्वतःच्या फिटनेससाठी हे कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्याकडे आमचं बघताना तेच असतं की 40 नंतर सुद्धा तुम्ही एवढे ॲक्टिव्ह राहणे गरजेचं आहे. कारण आपल्याला आता करोनासारख्या महामारीच्या समोर जाऊन त्याचा सामना करायचा असो आणि जर तुमची फिटनेस चांगली असेल तर करोना तुमचं काहीच बिघडू शकत नाही असं मला वाटतंय. आणि आपल्या भिवंडी तालुक्यातले लोक काय घाबरत नाही करोना विरोनाला, आणतच नाही मुळात मीच तुम्हाला सांगतो, मीच एवढ्या 2 वर्ष झाले पण मी स्वतःच मास्क लावलेला नाही. आपल्या चिंबोऱ्या मटण बिटन खायचं दाबून काय होत नाही, प्रोटीन भरपूर आहे त्याच्यात. त्याच्यामुळं हे घाबरणाऱ्या लोकांसाठी ही बिमारी आहे आणि घाबरवण्याचं काम आपल्याला हॉस्पिटल जास्त करतं हे मी वेळोवेळी सांगते. तर अशा प्रकारे खाऊन पिऊन वॉकिंग करून असं खेळलं क्रिकेट तर मला नाही वाटत आपण कुठल्या महामारीमध्ये अडकू. आणि मी ईश्वराला हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना चांगलं निरोगी आयुष्य दे आणि अशा प्रकारे क्रिकेट खेळून कुठलीही ॲक्टिव्हिटी चालू ठेवायला पाहिजे आपण भविष्य काळामध्ये. कारण पैसा किंवा कामधंदा करून आणि पैसे कमवून आपण सगळ्या गोष्टी मिळवत नसतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आरोग्य. कारण एक वेळ अशी असते का माणूस पैशाच्या मागे धावतो आणि त्याचं आरोग्य हे होतं, नंतर ते आरोग्य सांभाळण्यासाठी तो पैसा वापरावा लागतो अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळं आपण आरोग्य महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्यामुळं 40+ झाल्यात, मला वाटते 50शीही प्लेयर खेळतात आजकाल आणि त्याच्यासाठी हे 40+ याच्यामुळंच फेमस झालं. कारण माझ्या गावातली ही मुलं माझीही टीम खेळते आणि ते जिंकतात का हरतात मी कधी त्यांना विचारत नाही, पण मला वाटतंय ते क्रिकेटच्या सामन्याला जगतील नक्की जास्त. कारण ते हारले जिंकले मला माहिती ना, 2-3 फायनल आणलेले पण हरतात जास्त मला वाटतं. पण ठीक आहे, ते ॲक्टिव्ह आहेत, चांगलं सकाळी उठतात 6 वाजता आणि खेळायला जातात, ही चांगली गोष्ट आहे. आणि समाजामध्ये चांगल्यात चांगलं आपण सवयी लावल्या पाहिजे. आणि मी नेहमीच सांगतो की दारू व्यसनापासून हे खेळच, कबड्डी क्रिकेट खेळ असतील तर आपली पोरं व्यसनापासून लांब राहतात आणि ते आपण सुरू ठेवायला पाहिजे. आणि त्या खेळाडूंना तालुक्यातील नेते जे पण असतील त्यांनी प्रत्येकाने प्रोत्साहन करायला पाहिजे, त्यांना सहकार्य करायला पाहिजे एवढीच मला वाटतं. सगळ्यांना मी ही नम्र विनंती करतो की अशा स्पर्धा भरवायला प्रत्येक ठिकाणी खर्च असतो. हा खर्च त्या कार्यकर्त्यांना मेहनत करतात पण त्यांच्या मागे उभी राहणारे ही लोक इथे व्यासपीठावर बसलेले आहेत हे बघून खरोखर आनंद होतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक खेळाला तुम्ही सपोर्ट करा असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन. आज मला इथे मी या वर्षातील म्हणजे 2 वर्षात मला वाटते क्रिकेटच्या सामन्याला कुठे गेलेलो नव्हतो, पण मला आता वाटायला लागलं की जायला पाहिजे. कारण खरोखर खूप चांगल्या स्पर्धा भरतात आणि या अशा स्पर्धा भरल्यामुळं येत्या काळामध्ये बिमाऱ्या कमी होतील. पण जरा घरदार बघूनच हे काम करा. कारण 40 नंतर माझ्याकडे तक्रारी येतात की मुलं मुलींची लग्न येतात त्या वयात आणि त्यांचा बाप तिकडे गुजरात दमनला खेळायला जातो. तर त्याही तक्रारी येऊन देऊ नका, सगळं सांभाळून करा आणि नीट करा एवढंच तुम्हाला विनंती असेल. आजचे सामना जिंकले ते कारिवली संघाचं मी अभिनंदन करतो.
आणि हारले त्यांना बेस्ट ऑफ लक पुढे देतो की पुढच्या शुभेच्छाच तुम्हाला देतो. आणि आज जे सामने बघायला मिळले तर मला असं वाटलं की ओपनची स्पर्धा चालू आहेत, कारण एवढे ॲक्टिवली फटके मारत होते. कारण हे 40वाल्यांमध्ये दम दिसत नाही मला कधी. असू दे, नवीन प्लेयर असतील, पण सामना चांगला झाला. खेळणं महत्त्वाचं आहे आणि खेळ महत्त्वाचा आहे. वय हे नंबर, ओनली फॉर नंबर आपण बोलतो तसं हेच फॅक्टर आहे. तरी आजच्या सामन्याच्या विजयी झालेल्या संघाला, कारिवलीवाल्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझे मित्र जोगिंदर खेळत होते तिथे, पण त्याला जमलं नाही का आज. कबड्डीत चांगलं जमायचं, माझ्याबरोबर असायचं. तरी दोन्ही संघांचं अभिनंदन करून आज मान्यवर इथे आयोजक जे पण आहेत, माझे मित्र आहेत प्रवीणजी पाटील, जय भगत आणि त्यांची सगळी टीम, यांनी केलेली मेहनत इकडे दिसते. आणि त्या मेहनतीचंही दाद देतो आम्ही तुमचंही अभिनंदन करतो. आणि पुढच्या वेळी याच्या जास्त चांगली स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या मागे आहोत. आणि मला इथे बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. जय हिंद, जय. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण अतिशय चांगलं मनोगत व्यक्त खेळ कुठलाही असो, हार जीत होणार आहे, मात्र आपण खेळत राहा, स्वस्थ राहा, फिट राहा, असं साहेबांनी चांगला उद्देश सर्व खेळाडूंना दिलेले. साहेब आपलं तर निश्चितच या स्पर्धेविषयी मी प्रवीणजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा. स्वर्गीय मारुती शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेव चौट्या न्यू 40+ डुंगे आयोजित मारुती चषक, मारुती शेठ चषक या चषकासाठी आमच्या संघाचे आधारस्तंभ भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक देवानजी थळे साहेब, तसेच दोन्ही ग्रामपंचायत वडगड डुंग्याचे सरपंच लक्ष्मी पाटील मॅडम, तसेच सुषमा पाटील मॅडम, या व्यासपीठावर दोन्ही ग्रामपंचायतचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य, तसेच पंचायत समिती सदस्य नमिता पाटील. व्यासपीठ खूप मोठा भरलेला आहे. संपूर्ण नाव घेता घेता वेळ जाईल. मी आदरणीय व्यासपीठ म्हणतो. आणि खरोखरच या स्पर्धेचं जे आयोजन गावदेव चौट्यांनी केलेले आहे, त्यांचे संपूर्ण खेळाडू, माझे सहकारी व संघाचे कप्तान दिलीप भोईर असतील, विश्वनाथ पाटील असतील, व्हाईस कॅप्टन जयेंद्र पाटील असतील, माझे सहकारी जोगेंद्र भगत असतील, खरं तर खूप सहकार्य भागवत पाटील, कैलास केके, आमचे काका दया पाटील, अशोक पाटील, अशोक भगत, किशोर भगत, जय भगत. खरं तर नाव संघ खूप मोठा वाढलाय. कारण या संघाची निर्मिती मी या ठिकाणी व्यासपीठावर सांगू इच्छितो की हा संघ 2 वर्ष अगोदर स्थापन झाला. खरं तर माझ्याकडे विश्वनाथ पाटील, दिलीप भोईर ही मंडळी आली. म्हटलं असं आपण 40+ जॉईन करूया. थोडंसं मी एक बावचललो, कारण 25 वर्ष आम्ही बॅट बॉल कधी घेतलाच नव्हता. राजकारणामध्ये जेव्हा पडलो तेव्हा एक 20-25 वर्षाचा कालावधी आमचा राजकारणात गेला आणि कधी स्वप्नातही नव्हतं की आपण बॅट आणि बॉलच्या संपर्कात येऊ. पण या मुलांचा जोश मी बघितला. त्यांची कल्पना माझ्या समोर आली की आपण 40 नंतर फक्त कामधंदा, प्रपंच आणि एक सकाळी पहाटे चांगली 2 तासाची झोप, याच्या पलीकडे आपण काही करत नाही. देवानजी थळे साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एक निश्चित की सकाळी 6 वाजता उठून 40 नंतर माणूस जेव्हा ग्राउंडवर प्रॅक्टिस करण्यासाठी जातो, फिटनेस मेंटेन करण्यासाठी जेव्हा जातो, खरोखरच त्यांची इच्छा अशी झाली. मला आल्याला त्यांनी सांगितलं की मी प्रवीण बोलतो, क्रिकेटच्या सामन्याला मी कधी जातच नाही. कारण खरोखर एक लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या भावनाच क्रिकेट बद्दल अशा होत्या की 40+ नावाने सामने भरवले जातात. काही मोठ्या प्रमाणात आर्थिक सोर्स उत्पन्न केला जातो आणि त्याचा दुरुपयोगही केला जातो. पण या ठिकाणी मी आदरणीय व्यासपीठावर सांगेन
की या ठिकाणी तुम्ही त्यांचा खेळ बघितलाय, बरेचसे लोक या ठिकाणी आपल्या याच्या वक्तव्य करताना एकामेकाशी संभाषण करताना बोलत होते की नवीन पिढीला लागेल असा खेळ 40+ खेळाडू या ठिकाणी दाखवत. मी कारवे संघाचं अभिनंदन करेन, त्याच्यानंतर पिंपलास संघाचंही अभिनंदन करेन, कारण माझा स्वतःचाच 49 एज चालू आहे. मलाही आज बॅट किंवा बॉल किंवा बॉलही फेकता येत नाही. बॉल जोराने स्पीडला फेकला तर माझा हात सटकेल का काय याची भीती मला जाणवते. पण हळूहळू माझ्या प्रयत्नाने माझा थ्रो वाढला गेलाय. म्हणजे मी आज 50 फुटावर थ्रो करत होतो तर आज तो 100 फुटावर गेलाय. म्हणजे हा एक खेळण्याचाच तो प्रभाव माझ्या शरीरामध्ये येत चाललाय. हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आला असेल याची या ठिकाणी प्रॅक्टिस मॅच खेळत होताना तेव्हा सगळ्यांना जाणवलंय. पण निश्चितच या ठिकाणी खेळाकडे जास्त लक्ष द्या, कारण थळे साहेबांनी एक खंत व्यक्त केली की मुली लग्नाच्या झाल्यात, मुलं लग्नाची झाल्यात आणि बाप दमन दौरा करतो. आता दमन दौरा केला म्हणजे एक अर्थ आपण समजून घ्यायचा का दमन दौरा म्हणजे काय. म्हणजे थोडक्यात दमन दौरा तुम्ही करा, पण दमन दौऱ्यामध्ये तिथं खेळल्यानंतर घरी वाट बघणारे आपले मुलं मुली आहेत त्याचंही एक थोडस मानसिकता ध्यान लक्ष आपल्या मनात ठेवा आणि याप्रमाणे तुम्ही खेळ खेळा अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी मी माझे समालोचक असतील, गुणलेखक असतील, त्यानंतर आमची एक छोटी टीम होती गावातली, नवीनच गावदेव चौटाच्या नावाने स्थापन झाले लहान मुलं. खरं म्हणजे 6 मारल्यानंतर बॉल मिळत नाही, पण तो बॉल एकही आमचा 3 दिवसामध्ये हरवलेला नसेल. त्या मुलांनी शोधून वेळेवर म्हणजे ग्राउंडच्या बाहेर खेळाडूला जायची वेळ आली येऊन दिली नाही. असे आमचे छोटे छोटे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते, त्याने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आमचे कप्तान दिलीप भोईर असतील, जयेंद्र पाटील असतील, सोजन असतील, यांचाही मी या संपूर्ण टीमचं या ठिकाणी खरोखरच त्यांनी खूप या सामन्यांसाठी जो प्रयत्न केला आणि सामन्यासाठी जो योगदान दिला त्या योगदानाबद्दल मी स्वतः वैयक्तिक त्यांचं या ठिकाणी मी ऋणी आभारी व्यक्त करतो. आणि निश्चितच बक्षीस समारंभाला वेळ होतोय. या ठिकाणी आदरणीय विश्वाजी थोडे वेळात येणार आहेत, त्यांची आपण वाट न बघता जसे येतील तसे त्यांचं आपण स्वागत करूया आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करूया असं मी या ठिकाणी व्यासपीठाला नमूद करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवीणजी पाटील साहेब, तर आपण जाऊया स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी गेले 3 दिवस उत्कृष्ट पंचांची भूमिका साकारली असे आपले तिन्ही मैदानी पंचांनी यायचे बघा. सिनियर पंच सूर्यकांत मोरे सर, हरेश परमाल सर आणि लारा सर, तिन्ही पंचांनी यायचे. तिन्ही पंचांना गावदेव चौटे डुंगे संघाच्या वतीनं इथं सन्मानित केला जाईल. आपले तिन्ही ऑफिशियल पंच सूर्यकांत मोरे सर, हरेश परमाल सर आणि लारा सर, तिन्ही पंचांनी यायचे. त्वरित बक्षीस वितरण सोहळ्याला इथे उशीर होतोय, तरी या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी आपलं योगदान दिलेले आहे त्या सर्वांचं गावदेव चौटे डुंगे संघाच्या वतीनं इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. चला आपले पंच सूर्यकांत मोरे सर आपण यायचंय. सूर्यकांत मोरे सर आपण या. चला हरेश परमाल सर आपण पुढे या, आपण आले तरी चालेल. या सीझन मध्ये ही स्पर्धा शिस्तीच्या बाबतीत मैलाचा दगड ठरली आणि ही शिस्त लावण्याचं काम पंचांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. चांगले नियम दिले आणि सर्व संघांनी हे ते नियम चांगल्या पद्धतीने मान्य केले. पंच सूर्यकांत मोरे सर ठाणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, कलागुणांनी निपुण असं हे व्यक्तिमत्व सूर्यकांत मोरे सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सन्माननीय देवानंदजी थळे साहेब यांच्या शुभ हस्ते.
त्यानंतर या स्पर्धेचे समालोचक कायम केणी सर गेले 3 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने इथे समालोचन करून प्रेक्षकांची मने जिंकली. माजी उपसरपंच आणि माणकोली गावचा एक चांगला आवाज. विनोदजी मात्र आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते कायम केणी सरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचे. त्यानंतर स्वर्गंगा डेकोरेटरचे प्रोप्रायटर मढवी आपण या पुढे. चला जयजी भगत आपण आपले शुभ हस्ते. डीजे मास्टर गेले 3 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने इथे सुरेल संगीताची साथ स्वर्गंगा डीजेच्या मार्फत आपण बघितली. प्रोप्रायटर मढवी रुपेश मढवी यांचे सुपुत्र यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट याचा प्रोप्रायटर रवी गुळवी यांचे पिताश्री गंगारामजी गुळवी. पडद्यामागून नक्कीच हे जे नाव आहे ते चांगलं काम करतायत. रवी गुळवी सर्वांना माहीत होते, मात्र गंगाराम गुळवी सर्वांना माहीत नव्हते. सजन पाटील यांचे सासरे यस विजयजी पाटील आपणास विनंती असेल आपण आपले शुभ हस्ते गंगारामजी गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. आणि निश्चितच मित्रांनो यानंतर पुढील स्वागत सन्मान केला जाईल. यांनी या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस अतिशय चांगलं गुणलेखन केलं. वडनोकर गावचे सुपुत्र अग्री कवी आमचे परममित्र ज्ञानेश्वर चिकणे सर आपण पुढे यायचंय. ज्ञानेश्वर चिकणे सरांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जाईल. प्रवीणजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या स्पर्धेतील समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्रवीणजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये यांनी चांगलं समालोचन केलं. निश्चितच बघा एक आपण स्वागत आणि सन्मान घेतो त्यांच्या नावाने या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन बघितलं. मारुती शेठ गोपीनाथ पाटील यांचे चिरंजीव नंदीजी मारुती पाटील यांचा आपण या स्पर्धेच्या कुठलीही माध्यमातून स्पर्धा म्हटली की आर्थिक सहकार्य अतिशय आवश्यक असतं आणि या स्पर्धेला पूर्णपणे आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं, ज्यांच्या पिताजींच्या नावाने स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. आणि या महाराष्ट्रभर ज्यांनी कबड्डीच्या माध्यमातून डुंगेगावचं नाव रोशन केलं, व्यावसायिक कबड्डीपटू राष्ट्रीय कबड्डीपटू नंदेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान देवानंदजी थले साहेब यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. विशेष स्वागत आणि सन्मान नंदेश पाटील यांचं. तर बक्षीस समारंभ संपन्न होण्या अगोदर सन्माननीय देवानंदजी थले साहेब या स्पर्धेचा निरोप घेत आहेत, रजा घेत आहेत. साहेब या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेमध्ये नक्कीच 4 चांद लावले, उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सल्लागार देवानंदजी थले साहेब पुन्हा एकदा आपला शतशः धन्यवाद. त्यानंतर मित्र जर कोणाचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण बघा डुंगे संघाचं हे पहिलंच आयोजन आहे आणि पहिलंच आयोजन करताना काय अडचणी येतात ते सर्व संघांना माहीत आहे. मात्र या पहिल्याच स्पर्धेच्या माध्यमातून
एक मैलाचा दगड डुंगे संघाने प्रस्थापित केलेला आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेसाठी. सर्व स्वागत आणि सन्मान संपला असं मी जाहीर करतोय आणि बक्षीस समारंभासाठी या बक्षीस समारंभाची सुरुवात या ठिकाणी करत आहे. प्रथम अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत. स्वर्गीय दमयंतीजी वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ जयेश वसंत भोईर यांनी हे पारितोषिक आम्हाला प्रदान केलेलं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय वडूनगर गावच्या सौ नमिताजी राजेश पाटील विद्यमान पंचायत समिती सदस्य. हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या आणि हे पारितोषिक जाते अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच परशु पाटील जय बजरंग कारिवली वैयक्तिक 28. जे आहे स्नेहलजी विजय पाटील आपणास विनंती असेल आपण आपले शुभ हस्ते द्यायचं आहे. याचं सामनावीराचं पारितोषिक या ठिकाणी नमिताजी राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत. हे पारितोषिक आम्हाला दमयंतीजी वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ जयेश वसंत भोईर यांनी प्रदान केलेलं आहे आणि हे कूलर जे आहे याचं प्रमोद पाटील यांच्याकडून कूलर आणि आकर्षक चषक जयेश भोईर यांच्याकडून हे पारितोषिक देण्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी विठ्ठलजी म्हात्रे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शैलेजी पाटील हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यायचंय आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जात आहे. 5 विकेट ज्याने घेतले होते या पूर्ण स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक अंजूर संघाचा संजय. आकर्षक चषक शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान केले जात आहे आणि कूलर देण्यासाठी आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते कूलर प्रदान करायचा आहे. संजय यास स्नेहलजी यांच्या शुभ हस्ते आपण हे कूलर प्रदान करतोय. विनोद उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देत आहोत. स्वर्गीय दमयंतीजी वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा हे पारितोषिक जयेश भोईर यांनी आम्हाला प्रदान केलेलं आहे आणि कूलर स्वर्गीय विनोद पाटील यांच्या स्मरणार्थ प्रमोद पाटील यांनी आम्हाला प्रदान केलेले आहे. आणि हे उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये किशोरजी पाटील आणि किशोरजी भगत या दोन्ही किशोर यांना मी विनंती करतो आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या आणि उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जाते ज्यांनी खरपूस समाचार घेतला गोलंदाजाचा वैयक्तिक 72 धावा केल्या. जय बजरंग कारिवली संघाचा परशु पाटील.
त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. माजी सरपंच वडगर सन्माननीय श्री विजयजी वसंत पाटील यांनी स्वर्गीय वसंतजी शिनवार पाटील यांच्या नावाने यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आम्हाला प्रदान केलेलं आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सौ सुषमाजी जालिंदर पाटील आणि लक्ष्मीजी गणेश पाटील या दोन्ही महिला वर्गांना मी विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आणि संघ आहे ऑफकोर्स जय दुर्गा सुरैबी. अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय थळे साहेबांचं. विश्वासजी थळे तालुका प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख विश्वासजी थळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेव चौथ्या डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2022 या स्पर्धेमध्ये. शेवटचे 3 पारितोषिक आपण देणार आहोत. मात्र सन्माननीय विश्वासजी थळे साहेब हे व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. खेळाडूंनी थोडी वाट पाहिजे. उपविजय संघ ते काथोडजी चांगो पाटील यांच्या स्मरणार्थ गुरुनाथजी काथोड जाधव यांच्या मार्फत उपविजय संघास हे पारितोषिक प्रदान झालेलं आहे. थोडी कल करायची खेळाडूंनी संघाने, कारण आपले सन्मान्य पाहुणे विश्वासजी थळे साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये अंतिम क्षणामध्ये सन्माननीय विश्वासजी थळे साहेब हे एक उत्कृष्ट कवी आहेत, चांगल्या मनाचे संवेदनशील मनाचे कवी आहेत विश्वासजी थळे साहेब. या क्रीडा नगरीमध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निश्चितच या क्रीडानगरीमध्ये भिवंडी तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय विश्वासजी थळे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. उशीर का होईना, मात्र साहेबांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दिलेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदेव चौथ्या डुंगे संघाच्या वतीनं विश्वासजी थळे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी तालुका शिवसेना प्रमुख माननीय श्री विश्वासजी थळे साहेबांचं मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. यस, लेट पण थेट आपण पाहतोय सन्माननीय विश्वासजी थळे साहेब यांना व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आणि निश्चितच साहेबांच्या माहितीसाठी गेले 3 दिवसाची स्पर्धा इथे संपन्न झालेली आहे आणि तब्बल 24 संघांनी भाग घेतला होता. आणि अंतिम सामन्यामधून जे 2 संघ एकमेकांसमोर मेगा फिनाले सामना खेळलेत, जय बजरंग कारिवली आणि न्यू तुफान पिंपलास, आणि अंतिम विजेता संघ ठरलेला आहे तो जय बजरंग कारिवली संघ आणि उपविजेता संघ ठरलेला आहे तो न्यू तुफान पिंपलास. तर नक्कीच साहेबांना तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करूया. सन्माननीय विश्वासजी थळे साहेब यांचा शिवसेना
तालुका प्रमुख विश्वजित तलेसाहेब यांचं स्वागत आणि सन्मान. विजयजी पाटील, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच वडगर विजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत आणि सन्माननीय विश्वजित तळेसाहेबांचं करत आहोत. निश्चितच विजयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते भिवंडी तालुका शिवसेना प्रमुख विश्वजित तळे साहेबांचं इथे विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय. उशीर का होईना मात्र साहेबांनी आपले अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलेले. यस, आणि शेवटच्या या क्षणामध्ये आपण जाऊया साहेबांचं निश्चितच या स्पर्धेविषयी विश्वजित तळेसाहेब आपल्याला इथे थोडेसे मार्गदर्शन करतील. उशीर का होईना मात्र साहेबांनी वेळात वेळ करून अगदी या बक्षीस निरोप समारंभाला भेट दिलेली आहे. विश्वजित तळेसाहेब आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती की आपण 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. सर्व खेळाडू क्रीडा रसिक जवळजवळ सगळे गेले आहेत आणि माझ्याकडची मला वाटते ह्या वर्षामधली पहिली निमंत्रण पत्रिका की जी बरीच अगोदर मला दिलेली होती. बऱ्याचशा वेळेला पत्रिका छापली जाते आणि नंतर मला कळवतात, तरी पण मी पोचतो आणि दुपारपर्यंत या कार्यक्रमाला पोचेन का नाही याबद्दल मनामध्ये शंका होती. पण पुन्हा माझं मन मला सांगायला लागलं की सगळ्यात अगोदर आपल्याला पत्रिका दिली 15-20 दिवस अगोदर, आणि तिथं जर आपण पोचलो नाही तर कोणी काय बोलेल याच्यापेक्षा आपलं मन आपल्याला काय बोलेल हा माझ्यासमोर प्रश्न होता. आणि 50 किलोमीटरचं अंतर मी पार करून आलेला आहे. प्रवीण पाटीलला मी सांगितलं की बाबा मी तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे, पण नेमकं किती वाजता येईन हे सांगता येत नाही, कारण आज मी कोणत्या कामासाठी नव्हतो, आज मी स्वतःच्या माझ्या कामासाठीच होतो. म्हणजे 50 किलोमीटरमधलं 45 किलोमीटर अगदी म्हणजे सुसाट्यामध्ये कापलं, पण शेलारपासून इथपर्यंत यायला वेळ लागला. आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही थांबलात, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की पुन्हा अशी कधी माझ्याकडनं दिरंगाई होणार नाही. शक्यतो सगळ्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मी असतो आणि शेवट करायला पण मी असतो, पण या ठिकाणी सुरुवातीला नव्हतं पण शेवट करायला मी आहे. या ठिकाणी जिंकलेला संघ जय बजरंग कारिवली, जय बजरंग कारिवली जवळच आहेत, म्हणजे ते उशीर झाला तरी त्यांना काही फरक पडत नाही. तर जिंकलेल्या संघाचं मी अभिनंदन करतो. आणि म्हणजे दुसरा त्यांच्याबरोबरचा संघ हां, आता दुसरा त्यांच्याबरोबरचा संघ पिंपळास, म्हणजे तो माझा संघ समजा, कारण माझ्या गावाच्या जवळ आहे. परवा दिवशी अशीच एक गंमत झाली की त्या स्पर्धेला जाताना मला थोडीशी संध्याकाळ झाली, तोपर्यंत सामने संपले. सामने संपल्यानंतर पण मला ते थांबवलं की थोडंसं डिस्प्यूट होतं काहीतरी संघामध्ये झालेला, आणि तो आम्ही तिथे मिटवला. पण त्याने आग्रह केला की उद्या तुम्ही आलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो आणि मी ग्राउंडमध्ये पोचला, त्यावेळेला माझ्या गावाचा संघ खेळत होता. विनोद ठाकरे बोलले, थळेसाहेब तुम्ही आले, तुमचा संघ खेळतोय, तुमचा संघ जिंकणार. योगायोगाने माझा संघ त्या ठिकाणी जिंकला. बरं, त्या ठिकाणी जिंकल्यानंतर मी असं बोललो ना की मी आलो म्हणून तुम्ही जिंकले, तर मी बोललो मी कालच आलो होतो, पण तुम्ही जिंकणार म्हणून आज मी पुन्हा आलो आहे. तर सगळी ही मंडळी आपल्या आपल्या पद्धतीने खेळत असतात, चांगलं नाव करीत असतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की एवढी म्हणजे मनापासून खेळणारी लोक, पण आजच्या घडीला ह्या सगळ्या मंडळींना कुठंतरी सरकारी दप्तरी यांना नोकरी वगैरे अशी खेळाडू म्हणून मिळायला पाहिजे. माणूस म्हणून त्यांच्या कर्तृत्वावर ते कुठंतरी मिळू शकतील, परंतु खेळाडू म्हणून जर मिळली तर ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांचा जास्त आनंद होईल. परंतु तशी काही कुठं सोय राहिली नाही. नोकऱ्यांच्या सगळ्याच स्तरावरच्या ज्या काही संधी आहेत त्या आता वेगळ्या पद्धतीने होतात. ठीक आहे, आपल्याला नोकरी मिळेल किंवा नाही मिळेल, आपण आपलं काम करीत राहतो. ग्रामीण भागातला माझा खेळाडू, आज मला आनंद वाटतो या मैदानावर की इथं चांगलं मैदान आहे. परंतु 5-6 वर्षापूर्वी आपल्याला बांध फोडून मैदान बनवायला लागत होतं. परंतु आज सगळ्याच प्रत्येक गावोगावचे लोक जागरूक होऊन
गावाच्या आजूबाजूला ज्या काही आपल्या म्हणजे शासकीय जमिनी असतील किंवा जिथं शासकीय नाहीत तिथं जमीन लोकांनी दान केलेली आहे आणि ही अशी मैदानं आपल्यासाठी निर्माण केलेली आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला एकच विनंती करीन सर्वांना की आपण खेळाडू आहात. आपली वृत्ती ही खेळाडू असली पाहिजे. खेळामध्ये चूक होते, पंचांची पण होते काही काही वेळेला. तो बऱ्याचशा ठिकाणी बसतो की लगेच खेळाडू चिडतात. तर आपण चिडू नका, कारण आपण खेळाडू आहात आणि खेळाडूची वृत्ती ही खेळाडू असते. तुमची वृत्ती राजकारणातील सगळ्या लोकांनी स्वीकारली पाहिजे. राजकारणामध्ये जी काही भांडणांची गोष्ट असते ती तुम्ही स्वीकारू नका, ही माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही या देशाचे आधारस्तंभ आहात, भावी पिढी तुम्ही आहात आणि भावी पिढी तुमची ही मजबूत असली पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराला सांभाळलं पाहिजे आणि चुकून ही कोणी व्यसनाकडे जाऊ नका. व्यसनाकडे जो खेळाडू जातो तो म्हणजे काही कालावधीमध्ये संपतो. आणि असे अनेक कबड्डीचे वगैरे खेळाडू आम्ही पाहिलेले आहेत की ज्यांनी खरोखर नाव गाजवलं. ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या क्षितिजावर ज्यांनी नाव गाजवलं, परंतु ते व्यसनाकडे गेल्यानंतर पूर्णपणे नामशेष झालेले आहेत. आपण जाणार नाहीत. आपण आपल्या शरीराला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या गावाला चांगलं वळण लावाल अशा प्रकारची भावना आहे, ते तुम्ही पूर्ण कराल. आपण या ठिकाणी जे काही कौशल्य दाखवलं आणि या ठिकाणी गावदेवी चौथ्या न्यू 40+ डुंगे या संघाने हे आयोजित केलेलं आहे. स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2022 कारिवलीच्या जय बजरंगने जिंकलेला आहे. त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत केली त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यासहित आई जगदंबा उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो अशा प्रकारची भावना व्यक्त करून आजच्या दिवशी तर थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. आपलं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. जाऊया या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. धन्यवाद विश्वासजी तळे साहेब. उशिरा काय होईना या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल गावदेव चौथ्या डुंगे संघाच्या वतीने आपलं लाख लाख आभार. जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक उपविजय संघ आणि हे पारितोषिक आम्हाला स्वर्गीय गुरुनाथजी कातोड जाधव यांच्या स्मरणार्थ कातोड सांगो जाधव यांनी प्रदान केलेले आहे. हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी विनंती करतो विजयजी पाटील माजी सरपंच वडगर आणि राजेजी पाटील माजी सरपंच वडगर, आपण ट्रॉफी देण्यासाठी पुढे या. आणि त्यानंतर रोख रक्कम जी आहे रोख रक्कम आहे त्यासाठी सुषमाजी जालिंदर पाटील आणि लक्ष्मीजी गणेश पाटील या महिला भगिनींना मी विनंती करणार आपण पुढे यायचं. आणि संघ आहे न्यू तुफान पिंपलास. आहे महिला वर्गाच्या मार्फत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक उपविजेता ठरतोय न्यू तुफान पिंपलास. त्यानंतर आपण जाणार आहोत एक महत्वाच्या बक्षिसाकडे. ज्या संघाच्या ज्या खेळाडूच्या आपण बघितल्या की जबरदस्त धावा आणि त्यानंतर विकेटी त्याने घेतले, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत. टीव्ही आहे दीपकजी पाटील जे खेळाडू आहेत स्वतः क्रिकेटपटू आहेत, यांच्याकडून LED टीव्ही. त्यानंतर निलेश पप्पू बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ बालाराम सखाराम पाटील यांच्याकडून आकर्षक चषक आम्हाला बहाल झालेला आहे. हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये मी नंदेजी पाटील यांना विनंती करेन आपण पुढे यायचंय. नंदेजी पाटील आणि गणेशजी पाटील आपणही पुढे यायचंय. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? येस, मॅन ऑफ द सिरीज इज घनश्याम भोईर. वैयक्तिक 73 धावा आणि 4 फलंदाजांना तंबूमध्ये पाठवलं होतं, डगआउट मध्ये पाठवलं होतं. घनश्याम भोईर इज द मॅन ऑफ द सिरीज.
अभिनंदन. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर अंतिम विजय संघ हे पारितोषिक स्वर्गीय वसंतजी शिनवार पाटील यांच्या स्मरणार्थ विजयजी वसंत पाटील यांनी आम्हाला प्रदान केलेलं आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय विश्वजी तळे साहेब, सन्माननीय जोगेनजी भगत, तसेच इतर राजेजी पाटील, नमिताजी पाटील आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे या. चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन नंबर 1 वर मार्गक्रम करणारा जय बजरंग कारिवली. एक उपविजेता पदासह नंबर 1 वर रँक करतोय हा संघ. अभिनंदन अभिनंदन. चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन जय बजरंग कारिवली. किशोर पाटील यांच्याकडून मेजवानी आहे. तर मित्र, गावदेव चौथा डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2022 या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि अंडर 19 ची जे खेळाडू आपण व्यासपीठावर या. अंडर 19 चे खेळाडू या सर्वांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाणार आहे. अंडर 19 चे सर्व खेळाडू या आपण व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान विश्वजित तळे यांच्या शुभ हस्ते या सर्व खेळाडूंचं केलं जाणार आहे. चला पटापट चला. अंडर 19च्या गावदेव चौथा डुंगे संघाच्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. डीजे मास्टर. तर मित्र, गावदेव चौथ्या डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक डुंगे 2022 या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. तमाम क्रीडा रसिकांचा आभार. या स्पर्धेला जे पंच लाभले, समालोचक, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट, डेकोरेटर्स, सर्व संघ, सर्व कर्णधार, उपस्थित